कशाला, जीवन साथी आहे मोल थेरपी, जीवन साथी आहे मोल थेरपी। आज मोठा परिवार कवचची थेरपी घेतली, पहिल्यांदाच घेतली। कसं वाटतंय थेरपी घेतल्यानंतर खूप बरं वाटलं। ती थेरपी घेतल्यानंतर घाम येतो खरा, पण आपल्या बॉडीच्या प्रत्येक अवयवाला त्याची सर्व्हिस केली जाते, त्याच्यामुळे आपले शरीर एकदम शुद्ध होऊन जातं। आणि त्याच्यानंतर मला 2 दिवस जुलाब झाले, मळमळ झाली, पण मी कुणाला बोललो नाही। पण त्यानंतर तुम्ही काल त्याबद्दल माहिती सांगितली, इम्प्रुव्हमेंट ऍक्शनवर असे बदल होतात, आपल्या बॉडीमध्ये असे चेंजेस होतात। आणि इथं आल्यापासून एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला की मी आज छानपणे हात वर करू शकतो। आणि माझ्या हाताला मुंग्या, त्या 2 बोटांना मुंग्या येत होत्या, त्या थोड्या कमी होत चाललेल्या आहे। माझं नाव पंकज आत्माराम घाडगे। घाडगे दादा, कुठून येत आहे तुम्ही? मी कांदळी गावावरून येतो। कांदळी वडगाववरून येत आहेत। आता त्यांचं वय, तुमचं वय सांगा बरं सर्वांना। माझी एज 39 आहे। 39। आजाराचं वय आहे का त्यांचं? हे नाही, खूप कमी वयामध्ये त्यांना बॅक पेनचा त्रास होतोय। सर्वायकल पोर्शन मध्ये त्यांना थोडासा प्रॉब्लेम आहे। C6 ची नस त्यांची थोडीशी दबली गेलेली असल्यामुळे त्यांना मानेमध्ये पण थोडासा त्रास होतोय। तर दादा, तुम्ही तुम्हाला इथे यायच्या आधी तुम्हाला इथली माहिती कोणी सांगितली, सांगा बरं सर आई बाबांना। इथे यायच्या अगोदर माझे साडू नारायणगाव हिवरे, त्यांचं नाव धनेश बोरे, ते 2-3 महिने इथे ते येत होते, कंटिन्यू करत होते। सहज डॉक्टरकडे 2-3 महिने डॉक्टर दुसरे केले, पण त्यांचा काही रिझल्ट मला आला नाही। तेव्हा ते मला भेटले होते एक दिवस, त्यांनी मला मोरे फिजिओथेरपी बद्दल खूप छान माहिती सांगितली। आणि तरी पण म्हणलं चला एकदा आपण जाऊया। आणि इथं आल्यावर मला जे अनुभव आले ते एकदम खूप सुंदर, एक्सलंट अनुभव आले मला। खूप छान। तर इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय त्रास होते, एकदा सविस्तर सर्व आई बाबांना सांगा। मला ऍक्च्युली शेती करण्याचा खूप नाद आहे, आणि शेती करता मला मानेचा आजार चढला आणि माझी मानेची नस दबली, त्याच्यामुळे माझा डावा हात पूर्ण डॅमेज झाला होता। आणि महिन्यापूर्वी माझा हात पण वर होत नव्हता ऍक्च्युली, पण इथे मला 6 दिवस झाले। हो, मला इथं आल्यापासून एवढा चांगला रिस्पॉन्स भेटला की मी आज छानपणे हात वर करू शकतो। आणि माझ्या हाताला मुंग्या, त्या 2 बोटांना मुंग्या येत होत्या, त्या थोड्या कमी होत चाललेल्या आहे। इथं यायच्या आधी तुम्ही काही दवाखाने वगैरे केले, एक्सरे MRI वगैरे काही? मी एक्सरे पण केला, MRI पण केला, त्याचे काही उपयोग झाला नाही म्हणण्यापेक्षा डॉक्टरने जे मला औषधं दिली, गोळ्या औषधं दिली, त्याचा तर काहीच इफेक्ट झाला नाही। पण ती औषधं मी बंद करून टाकली। किती दिवस घेतली तुम्ही गोळ्या औषधं, किंवा किती? महिनाभर त्यांची ट्रीटमेंट केली, 3 डॉक्टर्स केले मी, पण त्यांचा काही फायदा झालेला नाही। पण त्यांनी मला माझ्या साडूने सजेस्ट केलं, मी इथे आलो, पण मला छान इथं रिस्पॉन्स भेटला आणि मला रिझल्ट आला। काय काय आराम वाटते तुम्हाला इथं आल्यावर, आणि तुम्ही कुठली थेरपी घेतली एकदा सांगा। मी मोस्टली मला जास्त करून मी सरांनी मला एक दिवस केबिन मध्ये बोलवला, आजार विचारला, आणि सरांनी सांगितलं तुम्हाला हा मानेचा भयंकर आजार आहे, तुम्ही लोक रिकवर होऊ शकता। त्यांनी मला सजेस्ट केले की तुम्ही IP बूस्टरवर थेरपी घ्या। मी त्यांना सजेस्ट केलं, त्यांनी मला 3 दिवस ती थेरपी दिली, आणि मला ती थेरपी घेतल्यानंतर सरांनी मला सांगितलं तर ती थेरपी घेतल्यानंतर त्रास होतो, पण मी तो त्रास सुद्धा सहन केला, पण त्याच्यानंतर त्याचे फायदे आणि खूप फ्रेश वाटतं ते थेरपी घेतल्यानंतर। मी आज मोठा परिवार कवचची थेरपी घेतली, पहिल्यांदाच घेतली। ती थेरपी घेतल्यानंतर खूप बरं वाटलं। ती थेरपी घेतल्यानंतर घाम येतो खरा, पण आपल्या बॉडीच्या प्रत्येक अवयवाला त्याची सर्व्हिस केली जाते, त्याच्यामुळे आपले शरीर एकदम शुद्ध होऊन जातं। सगळी घाण आपली निघून जाते। तर आता तुम्हाला हे थेरपीमुळे शरीरामध्ये काय काय इम्प्रुव्हमेंट झाली, काय काय सुधारणा झाली, किंवा थेरपी सुरू केल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल घडून आले, सांगा। खरं तर मी 2 दिवस ही IP बूस्टरची केली होती, आणि त्याच्यानंतर मला 2 दिवस जुलाब झाले, मळमळ झाली, पण मी कुणाला बोललो नाही। पण त्यानंतर तुम्ही काल त्याबद्दल माहिती सांगितली, इम्प्रुव्हमेंट ऍक्शनवर असे बदल होतात, आपल्या बॉडीमध्ये असे चेंजेस होतात, आणि ते खरोखर मला पटलं बरं का। कारण मला 2-3 दिवस जुलाब झाले, पण मी कुणाला बोललो नाही,
पण ते आपल्या शरीरामध्ये बॉडी चेंजेस होत असतात हे मला काल लेक्चरला कळलं आणि मला त्याचा विश्वास पटला. तर आता तुम्ही कुठल्याही गोळ्या वगैरे घेता का? आता स्टॉप केलं सगळं. पूर्ण थेरपी सुरू केल्यापासून तुम्ही कुठल्याच गोळ्या वगैरे घेत नाही आणि तुम्हाला कसं वाटते? नाही गोळ्या घेतल्या तर तुम्हाला कसं वाटतं? मी गोळ्या तर पूर्ण बंद केल्या. आता मी गोळ्या घेणार पण नाहीये आणि मी ही सेवा आहे ना 2-3 महिने कंटिन्यू करणार. थेरपीमुळे दादांच्या गोळ्या बंद झाल्या. खूप मोठी गोष्ट आहे की नाही? सगळ्यात महत्वाचं की गोळ्या बंद झाल्या. थेरपी घेतल्यापासून त्यांच्यामध्ये हळूहळू खूप बदल घडायला. सुरुवातीला थोडंसं त्यांना त्रास जाणवला. त्रास हा जाणवतच, कारण शरीरातली घाण बाहेर पडताना आपले जे ब्लॉकेजेस असतात ते खोलताना थोडंसं त्रास हा जाणवतो. पण त्यानंतर त्यांना खूप छान अशी सुधारणा त्यांच्यामध्ये जाणवली आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला आता सरांबद्दल, मॅडमबद्दल काय बोलू इच्छिता? की काय अनुभव आले तुम्हाला? इथं आल्यानंतर कसं वाटतं की तुम्हाला थेरपी बद्दल कशी ओढ लागते? सविस्तर एकदा आई बाबांना सांगा. मी सर्वांना एकच सांगू शकतो की सर जे आपल्यासाठी जी सेवा करतायत त्यांच्या प्रथम तर आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. सरांनी 2 दिवस झाल्यानंतर मला केबिन मध्ये बोलवलं. सरांचा स्वभाव आणि सरांनी जे आदरता दाखवली त्याच्याबद्दल मी सरांबद्दल भावून गेलो. सर पण एकदम खूप छान स्वभाव आणि इथल्या मॅडम साहेब ते एकदम नम्रतेने आणि एकदम चांगली माहिती देतात. आणि आपण सर्वांना मी एक विनंती करतो की आपल्या मॅडम जे आपल्याला विनंती करतात, सांगतात असं करा तसं करा आणि कृपया त्यांनी जे सांगतात ते आपल्या फायद्याचं आहे आणि ते सर्वांनी ऐकलं पाहिजे. माझी अशी सर्वांना कळकळीची विनंती. आता मग तुम्हाला इथल्या आई बाबांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की तुम्ही काय केलं पाहिजे? थेरपी कशी घेतली पाहिजे? मी या सर्व आई बाबांना सांगेल की आपल्या आजूबाजूला जे काही कोणी पेशंट आहे त्यांना आपल्या मोरे फिजिओथेरपी बद्दल माहिती द्यायची, त्यांना इथे आणायचंय आणि सर्वांना या आजारातून त्यांना मुक्त करून टाकायचंय. दुःख जन व्यापल त्यांची करता फुकामधी सेवा. थोर असे हे विचार तुमचे, तुमच्या गुणांचे गीत सारे गाती रे. उगीच मनी आता चिंता कशाला.